नमस्कार. दादानामा युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. 22 जुलैला संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये अजितदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण तालुक्यातील काही कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्या नेत्यांशी आपण संवाद साधतोय. आज आपण पुरंदर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदनाताई जगताप यांच्याबरोबर संवाद साधणार आहोत. गेले अनेक दिवस त्या खऱ्या अर्थानं महिलांच्या बरोबर काम करतायत. तळागाळातील महिलांचे प्रश्न जाणून घेत आहेत. पक्षाचे ध्येय धोरण महिलांपर्यंत पोहोचवावी त्यासाठी सातत्याने त्या प्रयत्नशील आहेत. आज आपण दादांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना जरा झुकतं माप दिलेलं आहे. तर त्यांच्या काही भावना आहेत. दादांनी जी विकासाची योजना, वेगवेगळ्या योजना मांडलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये त्यांचं काय मत आहे यासाठी आज आपण महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा वंदनाताई जगताप यांच्याबरोबर आपण संवाद साधतोय. नमस्कार ताई. आपण 22 जुलैला दादांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. साधारण काय भावना आहेत आपल्याला? दादांनी जे अर्थसंकल्प जी सादर केलं तर ते 22 जुलै पर्यंत आम्ही ते पूर्ण महिला प्रत्येक गावात तळागाळापर्यंत जाऊन हे सगळं पोहोचवणार. आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपण असेल, मुलांसाठी तुमच्या साहित्य वाटप असेल, शालेय साहित्य वाटप असेल, अशा काही बऱ्याच योजना आम्ही मुलांच्या शाळेत घेऊन जाणार. आता आपण बघितलं की अर्थसंकल्पामध्ये आपण याच्या अगोदर अर्थसंकल्पाची चर्चा कधी एवढी व्हायची नाही, परंतु आता जो दादांनी अर्थसंकल्प सादर केला त्या संकल्पामध्ये शेतकऱ्यांना त्यांनी मोफत वीज बिलाची घोषणा केली. 7.5 शक्तीपर्यंतच्या वीज बिल त्यांनी माफ केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं अनेक योजना आहेत युवकांसाठी केलेल्या आहेत. पण जास्तीत जास्त चर्चा आपण बघतोय की लाडकी बहीण नावाची जी योजना आहे त्यांची, तर त्या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्या काय भावना आहेत तेव्हा त्या संदर्भामध्ये आपण काय नियोजन केलेलं आहे? ही लाडकी बहीण योजना दादांनी तर खरं तर खूपच महत्वाकांक्षी योजना आहे. तर याच्यातून महिलांना खूप मोठ्या प्रमाणात तर लाभ घेणारच आहे. महिलांना जे सामोरे जावं लागत होतं त्याच्यातून काहीतरी का होईना महिला बऱ्यापैकी महिला त्याच्यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल. आणि असं म्हणजे आम्हाला तरी असं वाटतं हे जी दादांनी जे 1,500 रुपये महिन्यासाठी चालू केलं आहे ते ही लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, वर्षाला सिलेंडर फ्री देणार आहेत, बहीण लाडकी योजना असेल, त्यांनी पाठीमागच्या काळामध्ये ही एक योजना अशी छान योजना आणली की मुलाच्या नावापुढे जन्मताच आईचं नाव लावायचं, म्हणजे ते आपोआप प्रॉपर्टीलाही आईचं नाव लागलं जातं. ही एक दादांनी त्याच्यात चांगली योजना आणली. साधारण आपण पाहतो की पुरंदर तालुका आणि बारामती तालुका तसा जवळचा तालुका आहे, म्हणजे सातत्यानं दादांचा संपर्क पुरंदर तालुक्याशी राहिलेला आहे. आपले काय अनुभव आहेत काय की जे दादांच्या कामाच्या निमित्तानं आपला संपर्क आला किंवा इतर राजकीय काम करत असताना संपर्क आला? आपल्या काय भावना आहेत किंवा दादांची एखादं आठवण काय आहे त्या संदर्भात? दादांचं काम म्हटलं तर सगळ्या पूर्ण राज्यालाच माहिती आहे दादांचं काम. दादांचं काम असं आहे की चालता चालता दादांना जर कुठल्या कार्यक्रमात जरी दादा गेले तिथे जरी त्यांना कोणी कामानिमित्त जरी घेऊन गेले तरी ते बाकीचं काम घेऊन पहिलं समोरच काम बघतील. आणि आम्ही असं बऱ्याच वेळा अनुभवलेलं आहे दादांचं. म्हणजे माझा स्वतःचा तर एक अनुभव असा आहे की मी ज्यावेळेला हे पद घेतलं पुरंदर तालुक्याचं त्यावेळेला आम्ही नागपूरला दादांच्याकडे गेलो. तिथे गेल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या ओळखी झाल्या. तर दादांनी मला विचारलं, मी दादांना दादा म्हटले काम चालू करा, कामाला लागा, निधी देतो. दादांनी बोलल्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी आम्हाला 40 रुपये निधी पुरंदरला लगेच दिला. दादा आपण बघतो की दादांच्या कामाचा झपाटा खूप मोठा आहे, आवाका खूप मोठा आहे. लोकांच्या बरोबर संवाद साधण्याची हातोटी असेल किंवा लोकांची प्रश्न सातत्यानं ते बारकाईने पाहत असतात आणि कार्यकर्त्यांची कामं तातडीने करतात. पुरंदर तालुक्यामधील कामं आणि पुरंदर तालुक्यामध्ये भविष्यामध्ये आपल्या काय संकल्पना आहेत की बाबा दादांनी
पुरंदर तालुक्यामध्ये बारकाईने लक्ष घालावं आणि या गोष्टी दादांनी प्रकर्षाने या तालुक्याकडे कराव्यात अशा काय आपल्याला काय वाटतं, कोणत्या गोष्टी करते? दादांनी तर पाठीमागे पुरंदर जलसिंचन योजना असेल, जानाई शिरसाई योजना असेल आणि जोडीचं पाणी दादा तर ते आणणारच आहे. तर आम्हाला अजून अपेक्षा आहे दादाने ते आणावंच. आणि अजून IT पार्क असेल महिलांसाठी, कारण आमच्या मुलींना शाळेसाठी इंजिनिअरिंग कॉलेज इथं नाहीये. दादांनी तेही उपलब्ध करून दिलं तर आम्हाला असं वाटतं की आमच्या मुली, त्या खेडोपाड्यातल्या मुली, गरीब कुटुंबातल्या मुली असतात, त्यांना जे शिक्षण पुण्याला घ्यावं लागतं ते शिक्षण आमच्या पुरंदरमध्ये मिळालं तर अतिउत्तमच. त्यासाठी दादांनी प्रयत्न करावेत आणि आम्हाला असं वाटतं दादांच्याकडून आम्ही जर सांगितलं तर दादांच्याकडनं होऊ शकतं. आमची मागणी आहे की दादांनी महिलांसाठी जसं बारामतीला टेक्सटाईल्स कंपनी उभी केली तशी आमच्या पुरंदरमध्ये तशीच एखादी कंपनी जर त्यांनी उभी केली तर आमच्या महिला तिथं रोजगार बऱ्यापैकी त्यांना रोजगार मिळेल, त्याला काम मिळेल आमच्या गरीब महिलांसाठी. मुलांसाठी IT पार्कची 100% मागणी करणार आहोत. आता आपण बघितले की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुनीताताई वहिनींचा आपल्या तालुक्यामध्ये बऱ्यापैकी लोकांचा संपर्क आला. तुमचा काय अनुभव आहे त्यांच्या कामाबद्दलचा आणि एकंदर त्यांच्या बरोबर आपला जो काही अनुभव आला त्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगतो? माझा अनुभव म्हणजे आम्ही त्यांच्या बरोबर ज्या वेळेला वावरत होतो, बरोबर जात होतो, त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं यांचं नाम आम्ही काही 10 वर्ष झाले एकत्र काम करतो की काय, एकत्र राहतो की काय म्हणजे. आणि आमच्याशी चर्चा होत असताना खूप त्यांचे पॉझिटिव्ह विचार असायचे, विचार चांगले त्यांचे, त्यांची बोलण्याची पद्धत आणि सर्व महिलांना सामावून घेण्याचे विचार खूपच चांगले आहेत त्यांचे. आम्हाला म्हणजे आम्ही त्यांना जवळून पाहिलेले आहेत. खूपच म्हणजे मन मिळावं आणि महिलांना खूप समजून घेणाऱ्या, सामावून घेणाऱ्या. साधारण निवडणुका येत आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, तर त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये लाडली बहीण योजना जी ती योजना ग्रामीण भागातील किंवा तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवावी, त्यासाठी आपण काय नियोजन केलेलं आहे? नियोजन आम्ही असं केलेलं आहे की प्रत्येक गावामध्ये जे महिला आहेत त्यांच्या म्हणजे ग्रामपंचायत असेल, तुमचे अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, त्यांना जाऊन भेटलेलं आहे आणि त्यांना ही योजना समजून सांगितली आणि त्या आशा वर्करचं काम प्रत्येक घरापर्यंत त्या पोहोचतायत. तसं त्यांच्यापर्यंत जाऊन आम्हीही गेलो त्या सगळ्या कुटुंबापर्यंत आणि त्यांना ते फॉर्म कसे भरायचे त्या आशा वर्करला जाऊन सांगितल्यामुळं त्या महिलांना तेवढे सोपं पडायला लागले. फक्त तुमचे डॉक्युमेंट तयार करायचे आणि त्या आशा वर्करला नेऊन द्यायचे किंवा अंगणवाडी सेविकेला नेऊन द्यायचे, इथपर्यंत आम्ही आता केलेलो आहे. साधारणतः 22 जुलैला दादांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आपण कशा पद्धतीनं त्यांना शुभेच्छा द्याल आणि आपण काय अपेक्षा कराल त्यांच्या नेतृत्वाकडून किंवा काय वाटतं आपल्याला? दादांना आम्ही महिला म्हणून दादांच्याकडे खूप मोठ्या आशेने बघतो. दादा 4 वेळा उपमुख्यमंत्री झाले, एकदा खासदारही झाले. पण आम्हाला मनापासून असं वाटतं दादांनी मुख्यमंत्री व्हावं ही मनापासून आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे आणि अशा आम्ही दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. दादांना मी या निमित्ताने शुभेच्छा देते. त्यांना काम करण्यासाठी आम्ही सर्व महिला ताकदीने त्यांच्या बरोबर उभे राहू. दादांनी जी जबाबदारी आमच्यावरती ती जबाबदारी निश्चितपणे आम्ही ती जबाबदारी दादाजी आमच्या पाठीमागे भाऊ म्हणून आता उभे राहिलेले, तर दादांना आम्ही बहीण म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत दादांच्या बरोबर ताकदीने उभे राहू आणि दादांना आम्ही जी जबाबदारी दादा आमच्यावरती ती जबाबदारी आम्ही पार काढू. दादा लाडकी बहीण म्हणून जे आमच्या पाठीमागे जे उभे राहिलेले, इथून पुढच्या काळामध्ये दादांच्या पाठीमागे अधिक भगिनी म्हणून आम्ही अशाच कायमस्वरूपी उभे राहू. पुरंदर तालुक्या महिलांच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देते, दादांनी दिलेली जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडू हीच खंडेरायाचरणी प्रार्थना करते
आणि दादांना पुढच्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा देते.